हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आजपासून आपण 6th स्टँडर्डच्या जनरल सायन्स या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने. ती कोणती आहेत? तर एअर, वॉटर अँड लँड. एअर म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी आणि लँड म्हणजे जमीन. सो आपल्याला इथे एक डायग्राम दिसते. डायग्राम 1.1 स्पियर्स ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीची आवरणे. स्पियर्स या शब्दाचा अर्थ आहे आवरणे. आता या डायग्रामचे 3 पार्ट्स दिसतात आपल्याला. सगळ्यात वरचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात ॲटमॉस्फियर. सेकंड जो पार्ट आहे त्याला म्हणतात हायड्रोस्फियर आणि थर्ड जो पार्ट आहे त्याला म्हणतात लायथोस्फियर. सो या डायग्रामच्या लेफ्ट साईडला आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली आहे ती आपण बघूया. सो ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साइड अँड आन्सर द क्वेश्चन. ही डायग्राम आपल्याला ऑब्झर्व करायची आणि काही क्वेश्चन्स जे विचारले त्याचे आन्सर्स द्यायच्यात. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर डू वी सी द बर्ड्स? या डायग्राममध्ये आपल्याला बर्ड्स कुठे दिसतात आहे? तर ते दिसतात आहे आकाशामध्ये, स्कायमध्ये. ओके, आणि आकाशाला काय म्हटलं इथे? तर ॲटमॉस्फियर म्हटले. का म्हटलंय? तर ॲटमॉस्फियर मध्ये हवा असते. ओके, एअरला काय म्हटलंय? तर ॲटमॉस्फियर म्हटलंय. म्हणूनच पक्षी जे आहेत ते ॲटमॉस्फियर या स्पियरमध्ये आहेत. देन सेकंड क्वेश्चन आहे, वेअर इज द काऊ ग्रेझिंग? या डायग्राममध्ये आपल्याला काऊ ग्रेझिंग करताना कुठे दिसते आहे? तर ती दिसते आहे जमिनीवरती आणि जमिनीला काय म्हणतात? तर लायथोस्फियर असं म्हणतात. देन थर्ड क्वेश्चन आहे, लोकेट द ट्रीज अँड द रोड. या डायग्राममध्ये आपल्याला ट्रीज आणि रोड कुठे दिसतात आहे? तर ते दिसतात आहे लायथोस्फियर या स्पियरमध्ये. देन फोर्थ क्वेश्चन आहे, वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम अँड हाऊ डज इट फ्लो? या डायग्राममध्ये आपल्याला नदी कुठून वाहताना दिसते? तर ती दिसते आहे हायड्रोस्फियर या स्पियरमध्ये. देन फिफ्थ क्वेश्चन आहे, वेअर इज द एरोप्लेन? या डायग्राममध्ये आपल्याला एरोप्लेन कुठे दिसतंय? तर ते दिसतंय ॲटमॉस्फियर या स्पियरमध्ये. देन सिक्स्थ क्वेश्चन आहे, वेअर आर द फिश सीन? या डायग्राममध्ये आपल्याला फिश कुठे दिसतात आहे? म्हणजेच मासे कुठे दिसतात आहे? ते दिसतात आहे पाण्यामध्ये, म्हणजेच हायड्रोस्फियर या स्पियरमध्ये. देन सेवन्थ क्वेश्चन आहे, ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग? या डायग्राममध्ये आपल्याला सेलबोट फ्लोटिंग करताना कुठे दिसते? म्हणजेच काय? तर जी होडी आहे ती कुठे तरंगताना दिसते? तर ती पाण्यावरती तरंगताना दिसते. म्हणजेच ती कुठल्या स्पियरमध्ये आहे? तर ती हायड्रोस्फियर या स्पियरमध्ये आहे. सो नेक्स्ट पॉईंट आहे नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? तर नैसर्गिक संसाधने. यू कॅन सी दॅट समथिंग इन द पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय, दॅट इज इन द एअर. म्हणजे काय? तर आपल्याला ही डायग्राम बघितल्यावर लक्षात येत आहे की काही घटक आपल्याला आकाशामध्ये दिसतात म्हणजेच हवेत दिसतात, काही घटक आपल्याला पाण्यात दिसतात आहे आणि काही घटक आपल्याला जमिनीवर दिसतात आहे. Thus all things on the earth are associated with air, water and land. ओके, म्हणजे काय? म्हणजेच हे जे घटक आहेत, ह्या ज्या बाबी आहेत ज्या आता आपण बघितल्या, ते आपल्याला कशाशी रिलेटेड दिसतात आहे? तर ते पृथ्वीवरती पाणी, हवा आणि जमीन यांच्याशी संबंधित दिसतात आहे. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड अर्थ्स ॲटमॉस्फियर, हायड्रोस्फियर अँड लायथोस्फियर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे हवेला काय म्हटलंय? एअरला म्हटलंय ॲटमॉस्फियर, पाण्याला म्हटलंय हायड्रोस्फियर आणि जमिनीला म्हटलंय लायथोस्फियर. मोर ओव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय these 3 spheres of the earth. These living things and the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are togetherly called biosphere. ह्या 3 स्पियर्सला एकंदरीतपणे काय म्हटलंय? तर बायोस्फियर असं म्हटलेलं आहे. These spheres have formed on the earth naturally. We have learned all these things in the previous standards. म्हणजे हे जे स्पियर्स आहेत, हे जे 3 आवरण आहेत पृथ्वीची, ती कशी बनलेली आहेत? तर ती नॅचरलीच क्रिएट झालेली आहेत. ओके, ही कुणी बनवलेली आहेत का किंवा ती मानव निर्मित आहेत का? नाही, हे नॅचरलीच क्रिएट झालेले नॅचरल रिसोर्सेस आहेत. ओके, वी हॅव लर्न ऑल दिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. म्हणजे हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, हे जे स्पियर्स आहेत, ते आपण प्रिव्हियस 1 स्टँडर्डमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. द ॲटमॉस्फियर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. म्हणजे अर्थच्या सभोवती जे ॲटमॉस्फियर आहे, यामध्ये कशाचा लेअर आहे? कशाची लेअर आहे? तर हवेची लेअर आहे, म्हणजे हवेचा थर आहे. द सर्फेस ऑफ द अर्थ कंप्राइजेस वॉटर and land, that is the hydrosphere and lithosphere. Of these, the hydrosphere occupies a much larger part than the lithosphere. Figure 1.2 shows the proportion of land and water on the earth surface. म्हणजे काय? तर आपल्याला जे हायड्रोस्फियर आणि लायथोस्फियर आहे याचं प्रपोर्शन आपल्याला सांगितलेलं आहे. इथे एक डायग्राम दिसते आपल्याला. डायग्राम 1.2 proportion of the land and
वॉटर. अर्थवरती असलेलं पाण्याचं आणि जमिनीचं जे प्रमाण आहे इथे आपल्याला दिलेलं आहे. आता ॲज कम्पेअर टू लँड वॉटरचं प्रमाण किती आहे? 71% आहे. आणि ॲज कम्पेअर टू वॉटर लँडचं प्रमाण किती आहे? तर 29% आहे. म्हणजेच काय, तर जमिनीचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. ओके, we also look upon these natural components in solid, liquid and gaseous form as resources. In other words, we use them to fulfill our requirements. Let us now study all these three components in detail. म्हणजे काय म्हटलंय, तर आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये हे 3 कॉम्पोनंट्स जे आहेत ते कशाच्या स्वरूपामध्ये यूज करतो, तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसच्या फॉर्ममध्ये. ओके, इन अदर वर्ड्स वी यूज देम टू फुलफिल अवर रिक्वायरमेंट्स. म्हणजे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपण या रिसोर्सेसचा यूज करत असतो. लेट अस नाउ स्टडी ऑल दिस 3 कॉम्पोनंट्स इन डिटेल. आता हे जे कॉम्पोनंट्स आहेत ते आपल्याला वन बाय वन आपल्याला डिटेलमध्ये शिकायचे आहेत. सो नेक्स्ट आपल्याला एक क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणजे ॲटमॉस्फिअरचे 5 लेयर्स कोणते आहेत? तर जसं की आपण प्रिव्हियस वन स्टँडर्डमध्ये शिकलो, ॲटमॉस्फिअरचे 5 लेयर्स आहेत. ओके, तर ते कोणते कोणते आहेत? सगळ्यात पहिला लेयर आहे तो आहे ट्रोपोस्फिअरचा. सेकंड लेयर आहे तो आहे स्ट्रॅटोस्फिअरचा. आणि या 2 लेयर्समध्ये आपल्याला ओझोनचा लेयर मिळतो. ओके, आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या वरती आहे मेसोस्फिअरची लेयर, मेसोस्फिअरच्या वरती आहे आयनोस्फिअरची लेयर आणि आयनोस्फिअरच्या वरती आहे एक्झोस्फिअरची लेयर. अशा प्रकारे 5 लेयर्स ॲटमॉस्फिअरचे आहेत. सो नेक्स्ट पॉइंट आहे एअर. द एअर इन द ॲटमॉस्फिअर around the earth contains nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particles. म्हणजे अर्थच्या सभोवती असलेल्या ॲटमॉस्फिअरच्या हवेमध्ये आपल्याला कोणकोणते घटक आढळतात, कोणकोणते गॅसेस आढळतात, तर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेसचा अर्थ आहे निष्क्रिय वायू. ओके, त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. ओके, वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ, ज्याला आपण बाष्प असं सुद्धा म्हणतो, आणि डस्ट पार्टिकल्स म्हणजे धुलीकण. तर या सगळ्यांचा समावेश हा आपल्या हवेमध्ये असतो. द ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर, व्हाईल दिस प्रपोर्शन इज अबाउट 19% इन द स्ट्रॅटोस्फिअर. म्हणजे काय म्हटलंय, तर हे जे गॅसेस आहेत तर याचं प्रमाण जे ट्रोपोस्फिअर ची जी लेयर आहे हवेमध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये असलेल्या ट्रोपोस्फिअरमध्ये 80% या गॅसेसचं प्रमाण असतं. आणि याच्याशी कम्पेअर करता स्ट्रॅटोस्फिअरमध्ये या गॅसेसचं प्रमाण हे फक्त 19% एवढं आहे. फर्दर इन द मेसोस्फिअर अँड आयनोस्फिअर द प्रपोर्शन ऑफ द मास ऑफ गॅसेस गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे काय म्हटलंय, तर आयनोस्फिअर आणि मेसोस्फिअर आहेत, यामध्ये या ॲटमॉस्फिअर मधले हे जे 2 लेयर आहेत याच्यामध्ये गॅसेसचं प्रमाण हे खूप कमी आढळतं. ओके, गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. म्हणजे काय, तर एक्झोस्फिअर आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे, त्याच्या पुढचा जो पार्ट आहे, तर इथे कोणत्याही प्रकारच्या गॅसेसचं प्रमाण आढळत नाहीत. यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस अँड इज द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. म्हणजे जसं की आपल्याला इथे बघा, इथे एक डायग्रॅम दिली आहे, डायग्रॅम 1.3. या डायग्रॅममध्ये आपल्याला दिसतंय की ॲटमॉस्फिअरमध्ये कोणकोणत्या गॅसेसचं किती प्रमाण आहे. ओके, Besides these gases, air also contains water vapor and dust particles. जसं की हवेमध्ये वेगवेगळे गॅसेस आहेत, तसंच वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल्स सुद्धा आहेत. द अमाउंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस अँड डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. म्हणजे अर्थच्या सरफेसच्या जवळ जेव्हा आपण असतो तेव्हा हवेतील या गॅसेसचं प्रमाण हे काय असतं, तर खूप असतं. आणि जसं आपण अर्थच्या सरफेस पासून दूर जाऊ तसं ह्या गॅसेसचं प्रमाण हे कमी होतं. द प्रपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर अँड सम ऑफ देअर युजेस आर गिवन हिअर. आता हे जे गॅसेस आहेत, हे जे हवेमध्ये जे वेगवेगळे गॅसेस आहेत यांचं प्रमाण आपल्याला या डायग्राममध्ये दिलं आहे. आता हे आपल्याला बघायचं आहे, ह्याचे युजेस पण बघायचे आहेत. ह्या डायग्राममध्ये आपण बघूया की कोणकोणते गॅसेस आहेत आणि त्याचं प्रमाण किती आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला दिसतं की नायट्रोजनचं प्रमाण किती आहे, तर 78% आहे. त्यानंतर आहे ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, 21%. त्यानंतर आहे अर्गॉनचं प्रमाण किती आहे, 0.9%. अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर
0.07 म्हणजे इतर जे गॅसेस आहेत त्याचं प्रमाण किती आहे तर 0.07% आहे. ओके. देन कार्बन डायऑक्साईड, तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे तर 0.03%. सगळ्यात कमी जे प्रमाण आहे, सगळ्यात कमी पर्सेंटेज कुणाचे आहेत तर कार्बन डायऑक्साईडचे आहेत. सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर म्हणजे हवेतील जे गॅसेस आहेत, इतर जे वायू आहेत त्यांचे युजेस आपल्याला इथे दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल नायट्रोजन. नायट्रोजन हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स म्हणजे लिव्हिंग थिंग्सला, सजीवांना आवश्यक असलेले जे प्रोटीन्स आहेत ते मिळवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. इट इज यूजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड एअरटाईट पॅकेजिंग फूडस्टफ्स म्हणजे अमोनियाच्या प्रोडक्शनमध्ये, अमोनियाच्या निर्मितीमध्ये आणि जे एअरटाईट पॅकेजिंग फूडस्टफ असतात जसं की आपण वेफर्स वगैरे खातो त्याचे पॅकेज कसे असतात, त्याचे पॅकेट्स बनवताना जी हवा भरली जाते तर ती आहे ते असतं नायट्रोजन. ओके. सो यामध्ये सुद्धा नायट्रोजनचा उपयोग केला जातो. देन नेक्स्ट आहे ऑक्सिजन. नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबशन म्हणजे काय, जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना रेस्पिरेशनसाठी, श्वसनासाठी आणि कंबशनसाठी म्हणजेच ज्वलनासाठी ऑक्सिजनचा उपयोग केला जातो. देन नेक्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचा उपयोग कुठे केला जातो, प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड यूज इन फायर एक्सटिंग्विशर्स म्हणजे जे प्लांट्स आहेत ते प्लांट स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा यूज केला जातो. ओके. यूज्ड इन फायर एक्सटिंग्विशर्स म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा यूज हा फायर एक्सटिंग्विशर्स मध्ये सुद्धा केला जातो. देन नेक्स्ट आहे एर्गॉन. एर्गॉनचा यूज कुठे केला जातो तर यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब्स म्हणजे जे इलेक्ट्रिक बल्ब्स असतात त्यामध्ये एर्गॉनचा यूज केला जातो. देन नेक्स्ट आहे हेलियम. हेलियमचा यूज कुठे केला जातो, यूज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स म्हणजे जिथं कमी टेम्परेचर आहे ते कमी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हेलियमचा यूज केला जातो. देन नेक्स्ट आहे निऑन. यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाइटिंग तर निऑनचा यूज हा डेकोरेटिंग लाईट्समध्ये आणि स्ट्रीट लाइटिंगमध्ये केला जातो म्हणजे रस्त्यावर जे दिवे असतात तिथे निऑनचा यूज केला जातो. देन क्रिप्टॉन. यूज्ड इन फ्लोरोसेंट ट्यूब्स. क्रिप्टॉनचा यूज कुठे केला जातो तर फ्लोरोसेंट पाईपमध्ये, फ्लोरोसेंट ट्यूब्समध्ये क्रिप्टॉनचा यूज केला जातो. देन नेक्स्ट आहे झेनॉन. यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. झेनॉनचा यूज कुठे केला जातो तर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये केला जातो. ऑलवेज रिमेंबर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेन ड्यू टू द बॅलन्स बिटवीन वेरियस गॅसेस अँड अदर कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर म्हणजे हवेमधील, एअरमधील जे इतर जे गॅसेस आहेत, इतर जे कन्स्टिट्युएंट्स आहेत यांच्या बॅलन्समुळे अर्थवरील जी जीवसृष्टी आहे ती टिकून राहिलेली आहे. द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. आता ॲटमॉस्फिअरला काय म्हटलंय तर एक ॲटमॉस्फिअर हे खूप इम्पॉर्टंट फिल्टर आहे म्हणजे ती एक खूप इम्पॉर्टंट गाळणी आहे असं म्हटलंय. का म्हटलंय, इट अलाउज द लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ विच इज नेसेसरी फॉर लाईफ बट इट प्रिव्हेंट्स द हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम reaching the earth. It is in the atmosphere that fog, clouds, snow and rain are produced. म्हणजे काय तर जीवन जगण्यासाठी इम्पॉर्टंट असलेले जे लाईट आणि हीट म्हणजे सूर्यप्रकाश आणि उष्णता ही पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि इतर जे हार्मफुल इलेमेंट्स आहेत तर ते थांबवण्यासाठी ॲटमॉस्फिअर खूपच इम्पॉर्टंट काम करतं. म्हणूनच ॲटमॉस्फिअरला काय म्हटलंय तर खूपच इम्पॉर्टंट असं फिल्टर म्हटलेलं आहे. इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड्स, स्नो अँड रेन आर प्रोड्युस्ड म्हणजे काय तर फॉग म्हणजे धुके, ओके, क्लाउड्स म्हणजे ढग, स्नो म्हणजे हिम आणि रेन म्हणजे पाऊस. तर यांच्या क्रिएशन मध्ये सुद्धा ॲटमॉस्फिअरच उपयोगी पडतं. ओके फ्रेंड्स. नेक्स्ट पॉइंट आहे ऑब्झर्व अँड डिस्कस. व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द 3 पिक्चर्स बिलो. आता इथे आपल्याला 3 पिक्चर्स दिलेले आहेत. या 3 पिक्चर्सला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. काय दिसते या पिक्चर्समध्ये, एअर पोल्युशन. ओके. सो फर्स्ट पिक्चर जे आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की इंडस्ट्रियल एरिया जे असतात तिथे एअर पोल्युशन कसं होतं, हवेचं प्रदूषण कसं होतं हे आपल्याला दिसतंय. सेकंड पिक्चर जो आहे यामध्ये काय दिसतंय तर व्हेकल्समुळे, गाड्यांमुळे हवेचं प्रदूषण कसं होतं हे दिसतं. आणि थर्ड जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला की जंगल हे जळलेलं आहे आणि त्यामुळे हवेचं प्रदूषण झालेलं आहे. So, harmful substances released in air through combustion of fuels.
म्हणजे फ्युएल्सच्या ज्वलनामधून, फ्युएल्सच्या कंबशनमधून जे हार्मफुल सबस्टन्सेस हवेमध्ये सोडले जातात किंवा ते हवेमध्ये येतात, तर ते कोणते कोणते आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. सो फर्स्ट आहे नायट्रोजन डायऑक्साइड, सेकंड आहे कार्बन डायऑक्साइड, थर्ड आहे कार्बन मोनॉक्साइड, फोर्थ आहे सल्फर डायऑक्साइड आणि फिफ्थ आहे सूट. ओके, सूट म्हणजे काजळी. ओके, so all the above pictures show large scale emission of smoke through different agencies. म्हणजे आपल्याला जे वरती पिक्चर्स दिलेले आहेत तर या पिक्चर्स मधून आपल्या लक्षात येतं की वेगवेगळ्या एजन्सीज मधून, वेगवेगळ्या माध्यमांमधून जे स्मोकचं म्हणजे धुराचं उत्सर्जन होतं हे आपल्याला इथे दिसते आणि कशा पद्धतीनं हवेचं प्रदूषण होतं हे आपल्याला दिसते. This smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituent of air. This is called air pollution. म्हणजे हा जो धूर आहे, हा धूर काय होतो तर ॲटमॉस्फिअर मधील हवेमध्ये काय होतो, मिसळतो आणि त्यामुळं जे हवेमधले जे कन्स्टिट्युएंट असतात, जे घटक असतात यांचा बॅलन्स बिघडतो आणि म्हणूनच याला काय म्हटलं तर एअर पोल्युशन असं म्हटलेलं आहे. Harmful gases are given out through combustion of fuels in vehicles and in big industries and also through incomplete combustion of fuels like wood and coal. म्हणजे जे व्हेकल्स आहेत, जे मोठमोठे इंडस्ट्रीज आहेत यांमध्ये जे फ्युएल्सचं ज्वलन होतं आणि त्याचबरोबर काय म्हटलंय तर लाकूड आणि कोळसा यांच्या सुद्धा अपूर्ण ज्वलनामुळे काय झालंय तर हवेचं प्रदूषण जास्तीत जास्त दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतंय. सो नेक्स्ट पॉइंट आहे ओझोन लेअर, द प्रोटेक्टिव्ह शेल. ओझोन लेअरला काय म्हटलंय द प्रोटेक्टिव्ह शेल. देअर इज अ लेअर ऑफ ओझोन O3 गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. म्हणजे ॲटमॉस्फिअर मध्ये असलेला जे स्ट्रॅटोस्फिअर आहे त्याच्या खालच्या पार्ट मध्ये आपल्याला ओझोनची लेअर सापडते. Ozone gas is not directly useful for the survival of living things, yet it is very important for living things to have this layer of ozone at a high altitude around the earth. म्हणजे ओझोन वायूचा जो ओझोन वायूची जी लेअर आहे, ओझोनचा जो थर आहे हा सजीवांना म्हणजे लिव्हिंग थिंग्सला हा डिरेक्टली जरी उपयोगी नसला तरी खूप उंचीवर असलेला जो ओझोनचा थर आहे हा पृथ्वीपासून जरी उंचीवर असेल तरी लिव्हिंग थिंग्सला खूप इम्पॉर्टंट आहे. आता तो काय इम्पॉर्टंट आहे? द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. म्हणजे सूर्यापासून येणारे जे हार्मफुल रेज असतात तर ते लिव्हिंग थिंग्सला खूप हानिकारक असतात. द ओझोन गॅस ॲब्सॉर्ब दीज रेज, ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. म्हणजे काय तर ओझोनचा जो लेअर आहे तो सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून काय करतो आपला बचाव करतो आणि म्हणूनच ओझोनला काय म्हटलंय तर प्रोटेक्टिव्ह शेल असं म्हटलंय. द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉयड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड or the chlorofluorocarbons used in air conditioners and refrigerators mix with the air. एअर कंडिशनर्स आणि जे रेफ्रिजरेटर्स आहेत ज्याला आपण फ्रीज म्हणतो यामध्ये हवा थंड करण्यासाठी जे वापरलं जाणारं क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराइड हे जे केमिकल गॅसेस आहेत हे हवेमध्ये मिसळल्यामुळे काय झालंय तर ओझोनच्या थराचा नाश होत चाललेला आहे. द 16th of September is celebrated as Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. म्हणजे काय म्हटलंय तर ओझोन लेअरचा इम्पॉर्टन्स हा सगळ्यांना समजण्यासाठी, सगळ्यांना लक्षात येण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून साजरा केला जातो. तो आता इथे आपल्याला अजून एक चार्ट दिसतोय. डू यू नो in metropolitan cities like Mumbai, Pune or Nagpur, boards are displayed at places of heavy traffic to show the proportions of the various constituents of the air at that place. Due to these boards we can see the amount of harmful elements in the air. म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर यांच्यासारखे जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत या ठिकाणी काय केलं जातं तर हवेमध्ये असलेले विविध जे घटक आहेत याचं प्रमाण आपल्याला समजावं, याचं प्रमाण कळण्यासाठी तिथे काय केले तर बोर्ड्स लावलेले आहेत आणि त्या बोर्ड्स वरती मेन्शन केलं जातं की बाबा तिथे नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे, कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण किती आहे, हे जे वेगवेगळे हवेमध्ये असलेले
असलेले जे हार्मफुल घटक आहेत तर त्याचं सुद्धा तिथे प्रमाण मेन्शन केलं जातं. कुठे तर मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे और नागपूर. सो फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबूया. या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकूया. सो आजचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा आपली व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव. टेक केअर.